नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? आनंदी आहात ना? हो, आनंदी असायलाच हवं. कारण आपल्या जीवनाचा अंतिम उद्देश हाच असतो की आनंदी राहणं. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. कधी असा विचार केला आहे का? ज्यांनी आपल्याशी खोटं बोललं, फसवलं, विश्वासघात केला, त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा कधी मिळते का? तर उत्तर असते हो. कर्म कधीच कोणाला विसरत नाही. ते शांत असतं पण अचूक असतं. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत कर्म कसे काम करतं, वाईट करणाऱ्याला त्याच्याच कर्माचं फळ कसं मिळतं आणि चांगल्या माणसाला उशिरा का होईना पण न्याय नक्की कसा मिळतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशी एक गोष्ट सांगणार आहे की जी तुमचा कर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. हो मित्रांनो, कारण आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपण आपल्या कामाकडे लक्ष देतो पण कर्माकडे नाही. काम आणि कर्म वेगळं आहे असं मी म्हणत नाही, पण चांगले वाईट म्हणजे कर्म असते. तर आपण जाणून घेऊ कर्म म्हणजे काय. तर मित्रांनो, कर्म म्हणजे शिक्षा नाही, कर्म म्हणजे परिणाम. तुम्ही जे विचार करता, जे बोलता, जे करता त्याची ऊर्जा विश्वात नोंदली जाते. म्हणजे युनिवर्समध्ये ती एनर्जी ट्रॅव्हल करत असते, फिरत असते. मग तुम्ही चांगले शब्द बोला, वाईट शब्द बोला, वाईट विचार करा किंवा चांगले विचार करा, ते युनिवर्समध्ये ट्रॅव्हल करत असतात आणि कालांतराने ते आपल्याकडे रिटर्न्स होत असतात विविध माध्यमातून. कारण युनिवर्स काहीच विसरत नाही. प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द, प्रत्येक भावना परत तुमच्याकडे येते. म्हणूनच म्हणतात, जे पेराल तेच उगवेल. ही म्हण आपण सर्वांनी ऐकली असेल, कारण ती अनुभवांतून निर्माण झालेली आहे. कारण आधी कर्म बनले, मग म्हण बनली. तर मित्रांनो, प्रश्न आहे की वाईट करणाऱ्याला लगेच शिक्षा का मिळत नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अनेकदा आपण पाहतो, वाईट माणूस आनंदात असतो, खोटं बोलणारा यशस्वी दिसतो, फसवणूक करणारा श्रीमंत दिसतो. मग कर्म कुठे गेलं? सत्य हेच आहे, कर्म कधीच घाई करत नाही. विश्व योग्य वेळीच वाट पाहतं, म्हणजे युनिवर्स. कारण प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या निवडी बदलण्याची एक संधी दिली जाते. युनिवर्स ती संधी तुमच्यासमोर आणत असतं. पण जेव्हा मर्यादा संपते तेव्हा कर्म अत्यंत अचूक उत्तर देतं. म्हणजे थोडक्यात आपण म्हणाल तर बोलतात ना की पापाचा घडा भरल्याशिवाय शिक्षा मिळत नाही, त्याप्रमाणेच आहे. मित्रांनो, मग कर्म परत कसं येतं? हा पण खूप मोठा प्रश्न आहे. याला समजून घेऊया आपण. मित्रांनो, कर्म नेहमी त्याच मार्गाने परत येत नाही. ज्याने विश्वासघात केला त्याच्यावर दुसरा विश्वासघात करू शकतो. ज्याने दुसऱ्यांचं मन तोडलं त्यांचं मनही तुटू शकतं. ज्याने दुसऱ्याला रडवलं त्यालाही अश्रूंची किंमत समजते. एक दिवस सर्व युनिवर्स त्याच्यापुढे त्या गोष्टी ठेवत असतो ज्या त्याने इतरांना दिलेल्या असतात. युनिवर्स नेहमी संतुलन निर्माण करत असतं. कधीकधी त्याला मार्गदर्शनही करतं, पण त्या व्यक्तीला तेव्हा त्याची जाणीव होत नाही की आपण काय करत आहोत, काय बोलत आहोत. पण एक दिवस मात्र त्याला याचं रिअलायझेशन होतं, म्हणजे जाणीव होते की अरे,
आपण तसे केले नसते तर असे झाले नसते, आणि तसे केले म्हणून आज असे झाले. बरोबर. याचप्रमाणे तर मित्रांनो, चांगल्या लोकांना दुःख का मिळतं हा पण बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल. कारण जीवन ही फक्त शिक्षा किंवा बक्षीस देण्याची प्रक्रिया नाही. दुःख हे आपल्याला मजबूत बनवतं. दुःख आपल्याला संयम शिकवतं, स्वतःची किंमत ओळखायला शिकवतं. आज जे दुःख वाटत आहे तेच उद्या तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकतं. यस, हे खरं आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे सूड घ्यायचा का, तर याचं उत्तर आहे नाही. सूड म्हणजे पुन्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण करणं. युनिव्हर्सवर विश्वास ठेवा. ज्याने चुकीचं केलं त्याचं उत्तर युनिव्हर्स देईल, ब्रह्मांड देईल, परमेश्वर देईल. पण तुमचं काम आहे स्वतःला चांगलं बनवणं, स्वतःचं आयुष्य सुंदर करणं. कारण सर्वात मोठा बदला म्हणजे स्वतःचं यश. यस, हेच आहे. आणि चांगलं कर्म कसं करावं, तर चांगलं कर्म दररोज सत्य बोलणे, कोणाचं मन दुखवू नये, गरजूंना मदत करणे, आईवडिलांचा आदर करणे, मनात क्षमा ठेवा आणि प्रत्येक दिवस कृतज्ञतेने सुरू करा. युनिव्हर्स अशा लोकांसाठी नवीन दारं उघडतं. कारण जे पेराल तेच उगवणार आहे. इतरांना जर तुम्ही दुःखात पाहू इच्छित असाल तर युनिव्हर्सला वाटतं की याला यातच आनंद आहे. तेच रिटर्न्स तुम्हाला मिळत असतात. आणि हो, शेवटचा संदेश असा आहे, जर आज तुम्हाला अन्याय सहन करावा लागत असेल तर निराश होऊ नका. कर्म झोपलेलं असू शकतं पण ते कधीच मरत नाही. युनिव्हर्स प्रत्येक गोष्ट पाहत असतं. तुम्ही काय करता, काय बोलता, सकाळ, संध्याकाळ, दुपार, प्रत्येक वेळी युनिव्हर्स तुम्हाला पाहत असतं. त्याचप्रमाणे तुमच्या वाट्याला त्या गोष्टी देत असतं. योग्य वेळी योग्य उत्तर मिळतच. तुम्ही फक्त चांगल्या मार्गावर चालत राहा. तुमचं चांगलं कर्म एक दिवस तुमचं आयुष्य बदलून टाकेल. हो मित्रांनो. तर मित्रांनो कधी तुम्ही शांतपणे रडला आहात का? कोणाला काहीही न सांगता फक्त मनात एकच प्रश्न विचारला आहे का, मी कोणाचं वाईट केलं नव्हतं, मग माझ्याच बाबतीत असं का झालं? जर हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला असेल तर आजचा व्हिडिओ पण तुमच्यासाठीच आहे. लक्षात ठेवा, विश्व कधीच चुकीचा हिशोब ठेवत नाही. आपल्याला वाटतं की कोणी पाहिलं नाही, पण युनिव्हर्स म्हणजेच विश्व, ब्रह्मांड, परमेश्वर प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृतीची नोंद ठेवत असतं. कल्पना करा, जर प्रत्येक चुकीला लगेच शिक्षा मिळाली असती तर या जगात कोणीही चुकीचं करण्याचं धाडस केलं नसतं. पण युनिव्हर्स माणसाला एक संधी देतं, स्वतःला बदलण्याची, स्वतःच्या चुका मान्य करण्याची आणि योग्य मार्गावर येण्याची. जेव्हा ती संधी वारंवार नाकारली जाते तेव्हा कर्म शांतपणे आपलं काम करत असतं, सुरू ठेवत असतं. थोडक्यात कर्म म्हणजे एक बियाणाप्रमाणे आहे. म्हणजे जर तुम्ही फुलांचे बियाणे पेराल त्यातून फुलांचीच रोपटे उगवेल, आणि तुम्ही जर काटेरी बियाणे पेराल तर त्यातून काटेरीच रोप उगवणार आहे. जसं एक छोटंसं बीज आज जमिनीत पेरलं तर उद्या झाडं तयार होत नाही. त्याला वेळ लागतो, पाणी लागतं, सूर्यप्रकाश लागतो. तसंच कर्माचं आहे. आज केलेली कृती उद्या, महिनाभराने किंवा वर्षांनी परत येऊ शकते, पण ती परत नक्की येते. युनिव्हर्सल ट्रूथ आहे, म्हणजे हे नैसर्गिक सत्य आहे. हो मित्रांनो, युनिव्हर्स याबद्दल आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तर बोलणारच आहोत. युनिव्हर्स तुम्हाला संकेत देत असतं.
युनिवर्स तुमच्यासाठी मार्ग तयार करत असतं. तुम्ही म्हणाल, चांगल्या माणसाला उशिरा यश का मिळतं? कारण मित्रांनो, सोने तयार करण्यासाठी आधी त्याला भट्टीमध्ये तपावं लागतं. हिरा तयार होण्यासाठी प्रचंड दाब सहन करावा लागतो आणि एक मजबूत माणूस तयार होण्यासाठी संघर्ष आवश्यक असतो. म्हणूनच तुमचा संघर्ष म्हणजे तुमचा शेवट नाही, तो तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे. आणि सर्वात प्रथम जे कोणालाही होत नाही किंवा ज्यासाठी सर्वाधिक ऊर्जा लागते, सर्वाधिक शक्तिशाली मन लागतं, ते म्हणजे क्षमा करण्याची शक्ती. हो मित्रांनो, मोठेपणा यात नाही की आपण एखाद्याला कमी लेखू शकतो. मोठेपणा यात आहे आपल्या क्षमा करण्याची शक्ती असली पाहिजे. क्षमा म्हणजे समोरच्याला माफ करणं नाही, तर स्वतःला दुःखातून मुक्त करणं. जेव्हा तुम्ही मनातून म्हणता मी तुला माफ केलं, तेव्हा सर्वात मोठा फायदा तुमचाच होतो. कारण तुमचं मन हलकं होतं आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात वाहू लागते. तर मित्रांनो, शेवटचा प्रेरणादायी संदेश तुम्हाला देऊ इच्छितो. आजपासून एक निर्णय घ्या. कोणाचं वाईट करणार नाही, कोणाचा हेवा करणार नाही, कोणाचं मन दुखावणार नाही. प्राणी असेल, पशु असेल, कुणी असो. कारण आपण जे देतो तेच अनेक पटींनी परत आपल्या आयुष्यात येतं. म्हणून प्रेम द्या, आदर द्या, दयाळूपणा द्या. युनिवर्स तुम्हाला त्याचं अनेक पटींनी फळ देईल. लक्षात ठेवा, कर्म कधीच घाई करत नाही, पण कर्म कधीच चुकतही नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ त्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला आज या शब्दांची, या मार्गदर्शनाची गरज आहे. कमेंटमध्ये लिहा, मी चांगलं कर्म करेल, युनिवर्स माझा पूर्ण विश्वास आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण तुमच्या एक लाईकने मला नवीन व्हिडिओ बनवण्याची, नवीन विषय तुमच्यासमोर मांडण्याची, सविस्तर माहिती देण्याची प्रेरणा मिळत असते. कारण युनिवर्स म्हणजे तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला रिटर्न होणार. तुमच्या एका लाईक्सने, एक सबस्क्राईबने माझं मन उत्साहित होतं, हॅप्पी होतं आणि हेच युनिवर्समध्ये ट्रॅव्हल करतं, ज्या अनुषंगाने तुम्हालाही हॅप्पी, आनंदी वाईब्स मिळत राहतील. तर मित्रांनो, पुन्हा भेटू एका नवीन आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत युनिवर्सवर विश्वास ठेवा आणि नेहमी चांगले कर्म करत राहा. यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू युनिवर्स, थँक्यू एंजल्स, थँक्यू.